की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, त्यांना जामीन देण्यात येऊ नये। हा सरपंच हे पद काही साधन नसतं, सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या। तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं। बीडचं हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या। आता ही गुन्हेगारी याच्या आम्ही पकडतोय, त्याची खैर ठेवली जाणार। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत। अशात अमानुषपणे मारहाण केल्याची घटना बीडमध्ये पुन्हा एकदा घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे एका महिलेला मारहाण करण्यात आली असून गावच्या सरपंचाने ही मारहाण केल्याचं स्वतःच त्या महिलेनं सांगितलंय। तर जाणून घेऊयात नेमकं काय घडलंय बीडच्या घटनेमध्ये। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला तुम्ही हे फोटो पहा। हे फोटो आहेत सरपंचाने ज्या महिलेला मारहाण केली त्या महिलेचे फोटो आहेत। या महिलेचं नाव ज्ञानेश्वरी अंजन असून ही महिला पेशाने वकील आहे, तसेच ती अंबेजोगाईत एका गावात राहते। पण या महिलेने असं काय केलं की तिला थेट सरपंचांनी मारलं हे जाणून घेऊयात। अंबेजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात, घराजवळ लाऊडस्पीकर लावू नयेत याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या। पण आपल्या विरोधात तक्रार केली म्हणून गावचे सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून वकील महिलेला शेतात रिंगण करून काट्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण केली। धक्कादायक म्हणजे महिलेचं शरीर काळं निळं पडेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे। मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे। आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे, जिवंत आहे, याला कारणीभूत पोलीसच आहेत। पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, त्यांना जामीन देण्यात येऊ नये। यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा। कोण होते लोक? मला 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारले। त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काही साधन नसतं, सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या। तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं, कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये। एक महिला, मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कुणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला। एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय आहे, नेमकं मी काय आहे काय म्हणून ह्यांनी मला मारले। इतकं मारले की इथं पण लागलेले डोक्याला। हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही। ही पूर्ण पाठ आहे, हे हात बघा माझे, हे बघा, आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला मारहाण आहे। तर ह्याचं सरपंच पद पहिले ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये। एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं, नाही तर आमचं स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं, हीच विनंती आहे माझी शासनाकडे। बेशुद्ध महिलेला दवाखान्यातही नेण्यात आलं पण तिथेही तिच्यावर अन्याय झाला। मारहाणीनंतर उपचाराकरिता तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं, परंतु व्यवस्थित उपचार न करता महिलेला एका रात्रीच घरी पाठवण्यात आलं। या महिलेचे अंगावर वन उठलेले फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे। दरम्यान या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे, गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे, असे सवाल सुद्धा उपस्थित केले। एकीकडे जितेंद्र आव्हाडांनी हा मुद्दा समोर आणला असला तरी त्यावर संजय राऊत काय म्हणाले पाहूया। सिंधुदुर्गामध्ये जो खून झालेला आहे ना, त्याच्यावर सुद्धा अधूनमधून प्रश्न येतात। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे। बीडचं हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। संजय राऊतांनी जरी असं वक्तव्य केलं असलं आणि जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आणलं असलं तरी यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले जाणून घेऊया। जे कोणी दोषी असतील, आम्ही त्याच्यामध्ये कुठली पार्टी म्हणून त्यांच्यावर केस दाखल करत नाही। ती जर व्यक्ती त्याच्यामध्ये त्याचा समावेश असेल
ती दोषी असेल तर पोलीस यंत्रणा ती कुठल्या गटाची आहे, तटाची आहे, युतीची आहे का आघाडीची आहे का आणखीन कुठल्या राजकीय पक्षाची आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवण्याच्या करता त्याला गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला, त्याला तिथं कुठंतरी धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर ठेवली जाणार. मात्र एकीकडे संजय राऊत आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिक्रिया पाहता भाजपकडून सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया आली. चंद्रशेखर बावनकुळे यावरती काय म्हणाले हे सुद्धा जाणून घेऊया. बीडमध्ये ज्या घटना घडतात त्या जरा गंभीरच आहे. सुद्धा माननीय मुख्यमंत्री यावर फार सिरियस विचार करताय. पण बीडमध्ये एकदा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी जेवढं त्या ठिकाणी आम्ही काम करू नये, ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे, आता ही गुन्हेगारी जी आहे ती आम्ही पकडतोय आणि जो गुन्हा होतोय त्याला आम्ही अंतिम शासन देण्याकरता ज्या काही गोष्टी कराव्या लागतात. आतापर्यंत काय होतं की गुन्हेगाराचे पळून जायचे, आता पकडलं जात आहे आणि पकडून त्या गुन्हेगाराला अंतिम शासन होतपर्यंत काम करतायत. विश्वास निकम सारखे वकील त्या ठिकाणी आता सिरियसली गुन्ह्यामध्ये गुन्हे हाताळतायत. त्यामुळे आता वचक बसेल, पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे. दरम्यान सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचांचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असे प्रश्न आता राज्याच्या राजकारणामध्ये उपस्थित झाले. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com ला व्हिजिट करा. माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.